तुझ्या त्या फोनमुळे रेश गावछापच्या लाईफ मध्ये पुन्हा येणार. तू थांबच, तुझं काहीतरी सॉलिड सोल्युशन काढते. काय काय अरे काय हे सगळं फोडलंस? आणि काय ग, काय अशी भूतासारखी रात्रीची कशाला वावरत होतीस तू? हे कसं काय फुटलं? तुझ्याशी बोलते मी, उत्तर दे. हे कसं काय फोडलंस? माझे महागडे ग्लास होते ते. अगं किती महागडे होते, कुठून आणले होते मी ते? काय सांगू तुला, खूप लांबून आणले होते. कुठून आणले होते ग? कुठून? लंडन वरून आणले होते ग्लासेस. मग लंडन वरनं आणले होते ते. एवढे महागडे ग्लास माझे फोडलेस तू. ए निंगू पिंगू, हे काय केलंस? हा अय्यो. अनिका, अनिका तू तू तर आता हॉलमध्ये नव्हतीस ना? कुठनं आलीस तू? अनिका खरं खरं सांग, तूच मला तो दगड फेकून मारलास ना? अगं काही काय बोलते, आर यू मॅड? मी का मारीन? आणि मी तर आत्ता आले इथे मॉम सोबत. विचार. हो म्हणजे ती माझ्यासोबतच आली. ए तू कोण ग विचारणारी? कुठून आलीस म्हणजे काय? घर कोणाचं आहे? घर आमचं आहे, कळलं ना? हिचं घर आहे, या घरातली मुलगी आहे, कळलं? आम्ही कुठेही जाऊ आणि कधीही जाऊ, तू विचारणारी कोण? आणि काय ग, आता हे एवढं मोठं नुकसान केलेलं आहे, हे भरून कोण देणार? कोण? तुझा बा? अरे आयुष्यभर जरी त्याने कमाई केली ना तरी हे नुकसान भरून देऊ शकणार नाही. त्या पोरी म्हणजे अशा आहेत ना, खरंच घरात राहायचं तर जरा नीट राहायचं, कळलं ना? सगळ्या वस्तूंची नासधूस करत सुटल्यात नुसत्या. आणि जमत नसेल ना तर सोडून जा, चला. ग्रॅनी आजी, इट्स ओके. तिला इतकं का बोलते? इतकाच आता नुकसान झालंय, ठीक आहे आपण पुन्हा ऑर्डर करून घेऊ. नको ना एवढं सुनवू तिला. तू जाता झोपायला जा. मॉम घेऊन जा ग्रॅनी आजीला. पण ग्लास इथले नव्हते बेटा, ते माझे खास ग्लास होते ना. हा लंडनचे होते ना, माझे फ्रेंड्स आहेत लंडन मध्ये, माझे मित्र देतील मला. त्याच्यावर डिझाइन नाही हा, तसं ते मी मिळणार आता. customize करेल. तू जा झोप. म्हणजे काय घेऊन जा customize? ग्रॅनी आजी. हो मी कस्टमाइज हो, म्हणजे चल 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 चल. कस्टम म्हणजे काय? पण निंगू यार, आय एम सॉरी तुला ग्रॅनी आजी इतकं बोलली. डोंट वरी, मी असे सेम ऑर्डर करीन. तू तू टेन्शन नको घेऊ, ठीक आहे? सॉरी, टेक केअर. तिचं डोकं फोडणार होतीस. वाचली. नेक्स्ट टाइम नाही वाचणार. लिहून घे. कमळे 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 ऐक, मी जे काय सांगले ते नीट ऐक प्लीज. त्या घरात लय काय काय विचित्र प्रकार सुरू झाल्यात. का? आता काय झालंय? अगं मी पाणी प्यायला म्हणून किचनमध्ये गेलो कमळे. काय? वय कमळे, मला शंका नाही, मला 100% माहित आहे हे समजा त्या माकडीनीच केलंय. कमळे अगं माझा जीव घ्यायला निघाली होती ती. कमळे मी अजूनही सांगतोय, ती 100% हे नाटक करायली. निंगे, तू काय कुठला हॉरर पिक्चर बघून आलीस काय? उगा काय तर स्टोरी रंगवायला लागल्यास? हे बघ मला माहित आहे तुला ती अनिका आवडत नाही म्हणून तू असं बोलायला लागल्यास. अगं तुला अंधाराची भीती वाटते की नाही? मग तुझाच चुकून धक्का लागला असेल आणि पडला असेल तुझ्यावर, एवढं काय त्यात? उगा टेन्शन घेऊ नको, मी आजीसने सांगतो का चुकून झालं. जा अभ्यासाला बस. कमळे अगं मी काय सांगलो तू नीट ऐकलंस काय? ए बाई, उगा माझं डोसकं फिरू नको. इथे हे गणित सुटणं झालंय. जा की तू बी जाऊन बस अभ्यासाला. वय बाई गप बसतो. खरं मला मनापासून माहित आहे ती अनिका काय सरळ नाही. अगं ती दिसते तशी नाही आहे कमळे. ती पक्की आतल्या गाठीची आई, लक्षात ठेव.
कमळे मॅडम, सॉरी, माफ करा मला. ह्या पुढचे 7 दिवस तुम्हाला कॉलेजमध्ये एंट्री नाही आहे. माझा नाईलाज आहे, पण पुढचे 7 दिवस तुम्हाला कॉलेजमध्ये नाही जाऊन द्यायचं आहे. असं प्रिन्सिपल सरांची ताकीदच आहे मला. काका ठीक आहे, तुम्ही तुमची ड्युटी करताय, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय. ठीक आहे. कमळी, या प्रकरणासाठी तुला कॉलेजमधून एका आठवड्यासाठी सस्पेंड करण्यात येते. लेक्चरला वर्गात बसता तर येणारच नाही, किमान इथं उभं राहून काय तर कानावर पडल म्हटलं तर ते बी नाही. काय माहित मी या बुडलेला अभ्यास कसा करणार आहे. तू इथे काय करतेस? सर अहो ते लेक्चरचा काय आवाज येतोय का ते बघत उभं होतो. आता 7 दिवस कॉलेजला यायला मिळणार नाही म्हणल्यावर अभ्यास तरी कसा होणार. इथे गेटवर उभं राहून अभ्यास होणार आहे का? चल माझ्या बरोबर. अहो तुम्ही कुठे निघालाय? तुमचं लेक्चर आहे ना हो, पोरं वाट बघत असतील. असं एकच मॉर्निंग लेक्चर होतं, झालंय ते. चल माझ्या बरोबर. मला कुठं नेताय? अगं किती प्रश्न विचारतेस? काय किडनॅप नाही करत आहे तुला? अभ्यास करायचा ना, चल माझ्या बरोबर. ओ माय गॉड, तुझ्या दादाची लव्ह स्टोरी तर सुरू झाली. राजू, आता आपली बारी, आपली लव्ह स्टोरी सुरू करूया. अगे थांब थांब, मला असं इग्नोर झालेलं आवडत नाही आणि मला असं कोणी इग्नोर करत पण नाही. पण मला तू आवडतेस. आता तू पण सांग की तुला मी आवडतो. बोल, पटकन बोल, चल. हे बघ, माझ्या मनामध्ये असं अजिबात नाहीये. सो प्लीज तुझ्या डोक्यातनं ना हे सगळं काढून टाक, कळलं? मला फक्त माझ्या अभ्यासावर फोकस करायचंय. अगं एवढंच ना. आणि ते काय काय शिकायचं तुला सांग, मी तुला सगळं शिकवतो. प्रॉब्लेम सॉल्व. मला नाही शिकायचं तुझ्याकडनं. बुक्स अगं नाही, मी शिकवतो. माझे बुक्स परत दे. शिकवतो. बुक्स का घेतली? बुक्स. अरे काय रे प्राजक्ता, काय चाललंय? बघ ना, उगाच त्रास देतोय हा. ए, जे काय चाललंय ते आमच्यात चाललंय. तुझं काय मध्ये चल नाही. माझं काय मधी ते सांगतो की तुला. आधी पुस्तक दे इकडे. ए, मला शिकवायचं दिलं. अगं अरे पुस्तक दे की. ए माकडा, तू शिकवणार होय? तुझा लय अभ्यास झालाय काय? हा, लय डिग्री मिळाला नाही का तुला? पायात काय आहे बघितलंस ना? याच कोल्हापुरी पायतानाने सडकून तुझा सगळा अभ्यास बाहेर काढतो. थांब.